प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी आपण आलो होतो सकाळी 2 वाजता वृंदावनच्या रस्त्यांवरती आणि महाराज येतात. महाराज आश्रमाकडे जातात त्यांच्या घरापासून दररोज चालत. तर तुम्ही तिथे दर्शन घेऊ शकता. आणि जर तुम्हाला महाराजांचा सत्संग ऐकायचा आहे तर सकाळी 3 वाजता तो सत्संग सुरू होतो, ज्याचे टोकन्स आदल्या दिवशी घ्यावे लागतात. तर सकाळी प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही आलो आणि आता मी परत जातो त्यांच्या आश्रमाकडे, कारण की तिथे सकाळी 4 ते 8, 8:30 पर्यंत काहीतरी सत्संग चालतो आणि त्यानंतर आरती वगैरे असते. आता आपला सत्संग तर गेलाय, कारण की आपल्याला माहीत नव्हतं. आता आपण आरतीसाठी जातोय. स्नेहा ऑलरेडी पुढे गेली आहे. आता मी मागून जातो आणि जर मध्ये मोबाईल अलाउड असेल तर तुम्हाला पण दाखवतो. तर हे जे तुम्हाला रस्त्यावर काढलेल्या रांगोळ्या आणि इथं जे फुलं टाकलेले दिसत आहेत ते फुलं सकाळी महाराजजी जेव्हा त्यांच्या आश्रमाकडे जातात तेव्हा लोक टाकतात. आम्ही पण तुम्हाला दाखवले सकाळी. आता चला आपण जाऊयात आश्रमाकडे. आतमध्ये तर मोबाईल अलाउड नाही, तर आपण या लाईनमध्ये उभारून उद्याच्या सत्संगाचे टोकन्स घेतले, जे सकाळी आपण 3 वाजता उद्या येणार आहेत. आपण एकच दिवसाचा स्टे बुक केलेला आणि आपला आता तिथं ते फुल पॅक होतं, त्याच्यामुळे आपण आता दुसरा स्टे एक बघितला आहे, तेच बघण्यासाठी जातो. जाता छोले कुलचेचा हा स्टॉल सापडला. नाश्ता करतोय, टेस्ट मस्त आहे. आता दुसरीकडे स्टे करायला जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला आजच्या दिवसभरामध्ये जे जे मंदिर फिरेल ते दाखवतो. तर सकाळी आपण दुसरं हॉटेल बघितलं, त्याच्यामध्ये चेक इन केलं. त्यानंतर आपण थोडा आराम केला आणि ऑफिसचं काम पण होतं थोडं स्नेहाचं, ते केलं. आता आपण बाहेर निघालो आहेत आराम करून, आंघोळ वगैरे केली परत. आता आपण जाणार आहेत निधिवनकडे. 3, 3:30 वाजता आहेत. आपण आलो जेवायला. मस्त आपली शाही पनीर आलेली आहे. मॅडम म्हणतायत की कुठं पण फिरायला घेऊन जा. आता जात आहेत आम्ही. बघूत अजून उद्याचा दिवस थांबायचं की नाही ते अजून डिसाईड नाही आहे. जसं की आज थांबायचं का नाही हे डिसाईड नव्हतं. सगळं अनप्लॅन चालू आहे. बघूयात, जर उद्या थांबलो तर तुम्हाला ते कळून जाईलच. वृंदावनमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला माहीत होईलच की इथं किती मंदिर आहेत. जवळजवळ 8,000 मंदिरं आहेत वृंदावनमध्ये. आम्ही या मंदिराला निधिवन समजून मध्ये जात होतो, पण नंतर आम्हाला कळलं की निधिवन हे शेजारी आहे. निधिवन हे तेच वास्तू आहे जिथे भगवान श्रीकृष्ण आजही येतात असं म्हटलं जातं. निधिवनामध्ये संध्याकाळी कोणालाही थांबायची परमिशन नाही आहे. हे जे तुम्हाला झाडं दिसत आहेत ह्या गोपिका आहेत आणि हे 16,108 झाडं आहेत असं सांगितलं गेलं आहे. तर मित्रांनो, इथे एक गर्भगृहही आहे ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांना भोग आणि पान ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा या गर्भगृहाचं कुलूप उघडलं जातं तेव्हा त्या गर्भगृहामधलं ते पान आणि तो भोग खाल्ला गेलेला असतो. विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, पण मित्रांनो एक न्यूज चॅनल आहे, त्यांनी इथे प्रॉपर रिपोर्ट बनवला आणि त्या गर्भगृहाला स्वतःचं एक कुलूप लावलं. पण तो जो प्रसाद होता आणि ते पान होतं ते दुसऱ्या दिवशी खाल्लं गेलेलं होतं. त्याच्यामुळे श्रीकृष्ण आजही खरंच इथे येतात आणि तुमच्या जर मनात भावना असेल तर तुम्हाला आजही श्रीकृष्ण इथे आहेत असं फील नक्कीच होतं. त्याच्यानंतर आपण जातो राधा रमण मंदिराकडे, जे एक स्वयंभू मंदिर आहे आणि खूप जुनं आहे. तर मित्रांनो, 3 महत्त्वाचे मंदिर आहेत. बाकी बिहारी मंदिर, राधारमण मंदिर आणि राधा वल्लभ मंदिर. हे 3 मंदिर तर तुम्हाला मस्ट करणंच आहे, कारण की हे मंदिर स्वयंभू आहेत आणि खूप जुने आहेत. तर चला आपण आता राधारमण मंदिरामध्ये जाऊयात. जर तुम्हाला देव खरंच अनुभवायचा असेल तर वृंदावनला या आणि बाकी बिहारी मंदिरामध्ये या. पहिल्या दिवशी मला तिथे समजलंच नाही की माझ्यासोबत होतंय काय. मी जेव्हा देवाकडे पाहत होतो तेव्हा माझ्या डोळ्यातून आपोआपच पाणी यायला सुरू झालं आणि माझं मन एकदम शांत होतं. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी परत बाकी बिहारी लाल टेम्पलला गेलोत, दर्शन घेतलं आणि वापस आमच्या रूमकडे निघालोत. वृंदावनमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी खायच्या मिळून जातील. तसंच रस्त्यावरती तुम्हाला रबडी असेल, मसाला दूध असेल, केसर दूध असेल, अशा भरपूर गोष्टी आहेत. अशा 4-5 गोष्टी आम्हीही ट्राय केल्या.